पाठ करणार आहोत अध्याय 5व्याचा. या अध्यायाचं पठन केल्याने बाहेरच्या कोणत्याही प्रकारच्या बाधा जर झालेल्या असतील तर त्याचं निरसन होईल, तसंच नवीन बाधा होणार नाहीत. तरी सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का, मुनी मानस चकोर पाळका, कुपी पियुष चंडातू, भाविक प्रेमळ भक्त परी, तयांचा असी पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्टे प्रकटलासी, कर विश्वती प्रताप सघन संकट घातले, देवतेने तदर्थ सकळ रविकुर बाळ अवतार दीक्षा मिरवीसी, देव विप्रांचे संकट पाहून मस्त कुळाते करी धारण, मग उद्दिते गगन दावून शंकासूर धरियेला, देवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवीत, बुद्धी मंथुनी शंखा तोषवीत, महाराज कृपार्णव, राया बळीची उत्ताम करणी, स्वरूप मिरवी खुजट पाणी, संकट पडता सुरग्नी फरशधर झालासे, अपार व्यक्ते प्रेमा सघन, त्यात स्थिरावले पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्तिप्रेमा, तू ते आवडे मेघ श्यामा, तरी भावभक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी, मागील अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षत्रिय मच्छिंद्र नंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपले मनी, 12 मल्हार मार्ग धरुनी, जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननाथ, मुक्कामा उतरला एक गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी बहुडला, तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव काननी दिवट्या, पार मच्छिंद्रनाथ हे देखिल्या, इकडून जाती तिकडून येती, ऐशा एरझाऱ्या करीती, ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले, तरी याते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील, तरी त्याते आता शरणागत, प्रसन्न करून घ्यावे भूत, श्रोते म्हणती कार्य कोणते, भूतास्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलावे यावेळे, भूतश्राम उपयोगी आले, राक्षसाचे प्रेत नेले, समारांगणी सुवळे, तेव्हा अमृतदृष्टी करून उठवी शेन कपिरत्न, देवी तुळशीसी प्रसन्न, भूत झाले कलित, तरी लहानापासून थोरापर्यंत समयी कार्य घडून येत, पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणताती, नयाय कल्पुनी चित्ती, नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी, मग अंबिकास्त्र स्पर्श शक्ती, प्रेरित झाला तोची क्षिणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरु मेदनी, मग पद धरी आवळूनी सुटका नाही पदाते, जे युद्ध कुरुक्षेत्रात मही धरी तसे करणारथ, चक्रे गिळूनी करी गुंडीत, गमन संधान करून येती, नयाय स्पर्श शक्ती, करी भूतपद धरा व्यक्ती, चलन वलन मग त्या क्षिती काही एक चालेना, जैसे तरु एकाची ठाई, वस्ती अचळ प्रवाही, नयाय भूते सर्वही कुंडोनिया टाकिली, तया भूतांचे वियोग निमित्त एकी वेतळा भेटी जाणे होते, सर्व मिळून येता क्षितीत जमनिया येतात, तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली अप्राप्त, हिरीकडे वेताळ क्षितीत, अनंत भूते पातली, तो दक्ष भूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ, तो न्यूनपणे सर्व मंडळ दिसून आले तया ते, मग अन्य भूतांते विचारित, शरब तिरीची भूतच मात आली नाही, किमर्थ शोध त्यांचा करावा, अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत, शरब तेरी येऊन त्वरित निज दृष्टी पाहती, तो ते मंडळी मही व्यक्त, उभी असे बळरहित, जैसे एका ठाईच्या पर्वत दुसऱ्या ठाई आतळेन, मग त्या मंडळाने कट येऊन पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला, येरी म्हणती अनेक जे भेदत, मही उचलून देता पद, कोण आला आहे सिद्ध, तेने कळा रचिली, मग ते पाहे कळा ऐकून, पर्वत चालेले शोधा लागून, गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला, बालार्क किरणी तेजागळा, शेंदूर चर्चिला असे भाळा, तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली, कर्णी मुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातले रत्नज्योती, हेमगुणी गुंफुनीत निगोती, कबरी भारी वेष्टीला, ललाट अपाट मिशा पिंगट, वटदुग्धाने भरल्या जटा, सरळ नासिका नेत्रवाटा, अगरी समदृष्टी पाहत असे, अर्कनयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावित, पाहता वाटे कृतांत नेत्रे तेजे विराजला, स्थूळवट बाहुदंड सरळ, आजान बाहू तेजाळ, की मलविमल करुणी स्थळ, बाहुवटी विराजले, मस्तकी शोभली दिव्य वीरगुंठी, कथा विराजे पाठपोटी, त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवेत असे, बाहुवटे हनुमंत, वीरकंकण करी शोभत, कुपडी फावडी घेऊन हातात, गोदशिलिका विराजे, जैसा तीव्र 12 रुद्र, की सकळ योग्याचा भद्र, जैसे नक्षत्र गणिचंद्र, तेजा माझी विडवरत असे,
ऐसे पाहुणी एक भूती मना माझी करीती ख्याती येण्याची व्यक्त केली क्षिती भूतगणा वाटत असे. मग ते होणी संदेह असतं नाथासी म्हणती भूतीपतीत जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपल्याला कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळा नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आधी राणी जाऊन त्या ते त्वरे सांगावे येरू म्हणती मग अपूर्व भले नव्हे महाराजा. वेताळ खवळता बाबरदेव हे महाबळाचे अस्तिश अष्टार्ण ब्रह्मांड जिंकून कंदुक भावमही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी तया माझी फुडी ती कळी तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म. देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तया प्रतिश्रुत करू नोहेजी. येरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाऊनी तुमचा वेताळ पाहून नयनी बळ जेठी कैसा तो. ऐसे ऐकुनी भूते माता म्हणती अवश्य करू श्रुत मग जातीत जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले. राया वेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराज भूतांसी विघ्न जोगी एक आहे की. त्याने खेळणी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणती हेची गती तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकून पिशाचराव परम शुभला कृतिभाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. मग भृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतर अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाल आदी पातले. माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुडाळ कैकाड विलंब वचन सप्तदितींचे पादले. सप्तदिपींचे पातले. सप्तदिपींचे पातले. सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सगळं भूतथाटी अष्टराणीव एक एक कोटी समारंभा पातले. अष्टराणीव तयांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व ममद महिषासूर धुळवण गर्वे भाबर जोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरात त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला. असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोचला. सकळ वेताळापाशी येऊन कथित झाले सिद्ध गमन मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालिले. येऊनी शरब तीराप्रती अष्टाई कोटी कोल्हाळ करती तेरे दनानी अमर क्षिती आणि पाताळी आदळत असे. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतीपात आराधनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले. स्मरण गांडी विभूतीशर सज्ज करीत ती अतितत्पर परी सर्वांचा प्रताप पहावाय अस्थिर मही विराजे उगलीची. परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषांग रंगन आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवीत असे. तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नव्हे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा. जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपारा अंबरा परी वज्रास्त्र सपळ मोळी भारा कदा काळी माणिना. त्यात अष्टपेशाचन रूपाळ स्वरूपे करुणी अतिविशाळे तरु टाकीती उट्टुनी बळे पर्जन धारांसारिखे. परी ते वज्रास्त्र मोळी तया न गणिती तये काळी तरु संचवणी पर्वतमोळी पर्णकुटी ती जहाली. ऐसा संचर्त तरुभार काय करते झाले समग्र कोरडे काष्टादी तृण अपार तयावारी सांडिती. सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुणी नाथ मच्छिंद्र जलदाश्रय प्रेरित असे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी उमळा व्यापे थोर पक्षीकुळ जीवजंतू. ऐसी पाहता पावक थाटी परी जलदाश्रय केली दाटी बुद्धी मिरवणी आकाशपाठी शांत केला पावक तो. यापरी मच्छिंद्रनाथ पावक अस्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवत असे. परी तो दृश्य अदृश्य जाणुनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होनी मग पहा उद्दितोया सांडुनी आकाशात मिरवू द्या. परी तो विजेना मंत्राग्न मग मच्छिंद्र जलद्रास्त्र प्रेरण शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पनी भूतांगणी कल्पित असे. तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक ताटी जैसी पूर्वी भूताते राहटी तेची झाले सर्वांसा. परी अष्टजन ते तयांचे नूप महाबळे प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गती माप स्वबळे मिरवती. परी स्पर्शास्त्र एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्र ते आकळवाया. परी भोवते आहे वज्रसंपन्न लाग्न लाग चाले काही तेने परी परम बलाढ्य वेताळ संधाना निकट अंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळून गेलं मुखपत्र हे मच्छिंद्र पाहता अति विचित्र वासवास्त्र सोडित असे. वासवास्त्र होता प्रकट उभयंताची झाली झगट जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झोंबी खवळले.
एकमेका मही पाडिती तेने दनाना उठे क्षिती अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पे शेषमस्तके हेलावती कुर्म मने त्या अति अद्भुती वरा सावरेने नेटे दंती महे लागी उचलत असे येरीकडे सप्तजन कवळू पाती मच्छिंद्राचे चरण की चरण धरुणी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अति चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पून दानव केले सप्तनिर्माण मधुतिल कुंभकर्ण मरू आणि मालिमल मुच्चकंद त्रिपुर बळजेठी ऐसी सप्त दानव हाटी साती देवतेज बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळताती कुंभक नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती ममदा लागी मरू भेडत मालिमल मुंजते आल्हाटीत म्हैसासूर अति मुचकुंद उन्मत्त त्याते भिडत असे धोळोवान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत वैसे का मंत्री अस्त्र साहित्य सप्तजन आल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिधनन एकमेका मही कारण आकळवाया ते जलपिती एक दिन एक रात्री साते जणांना विश्रांती लाथा केवळ हुमण्या देती वर्मा वर्मे हाणुनिया तेने करुणी प्रहार भेदिता भेदता देह विकळ होता मुष्टी प्रहरे मूर्छित होतं माही तडती आदळवणी मग साती जाणे दानवास्त्र भेटता केले त्या जरजर मग सप्त दानव अदृश्यवर होत झाले एकसरे येरीकडे वासव शक्ती भेटता प्रेमे वेताळ प्रगती तो संधान पावणी हृदयस्थिती वासव शक्ती भेदित असे तेने घाय अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता होता वेळ अदृश्य झाली शक्ती ते येरीकडे मच्छिंद्रनाथ वागता कर्षण विद्या जल्पत तो सावरणी वितळ मूर्छित पुनरपीज आला त्वरेने येता येता साती जणी लगट करती निगट येऊन तो सुद्धा प्रदेव वात कर्षणी मच्छिंद्राशी झालासे सिद्धप्रयोग होता रीती संचारतो अष्टदेहाप्रती तिनकरुणी वातगती आकर्षण होत असे जवजव आकर्षणवत होत तो हस्तपादाचे चलन राहत परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावे ऐसे होताची अष्टमहावृत्ती मग एकमेकांप्रती बोलती आता आसळूनी अहमवृत्ती शरण विगिरी घावे नातरी जोगी आहे कठीण भूतांसह आपला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे रामप्रसादे करून लंकाराने विभीषण की वालीचे कृतीने राज्य मिरविला सुग्रीव नया येथे करून वाचवा आपला प्राण उपरे जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतित अस की पियुष लाभे रोगी अस तैसे होईल आपणासी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत नया आजही प्रीत वाढवावे महाराजा ऐसे बोलून एकमेका निश्चय करून नेटका मंती महाराज तपोनायका सीमा झाली प्रताप नया सर्व मूर्ती सोडूया आम्हा क्लेश पद्धती क्रोधानाळ्या प्राण आहोती योजू नको महाराज तरी आता अनन्य शरण आहोत आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रे दाना संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष असती नारायण हे नेनुनी रळे तुझ कारण केले परी उचित धन प्राप्त झाले सध्याचे जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले ग बसती परी भोगादश प्राप्ती सध्याची झाली लाभावरी नया येथे झाले तरी कृपेची बस्सीवी पावले चलनवलन अवघेचे राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणेक करीसे आळस आम्ही जाऊ पराठायास तेने लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवा प्राण बघ नाम तुझे मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाळले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत नया आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी बाळहत्यारी मातृपितृ गुरुहत्यारी पंचपातके मस्तकी मिरवू की ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अवयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीनमुखा पदा मिरवू का ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत दयालहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याते साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागून कोणीतरी घोकिलिया मग अष्टई म्हणती अवश्य कार्य करू निसंशय असं मग साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पंथे कार्य जगाता निश्चय आम्ही मिरवू की पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकासुर प्रेरिता
समोर नाचणे गेली वार्ता आकर्षण अस्त्राची. येरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शो पाहती चरण कमळ मही व्यक्त होऊनिया. तेव्हा जल्पणी विमुक्त आश्रम मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती. बद्धांजोळी उभयकर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा मूर्तिवंत जेवी नक्षत्रामाची तेजोमंत शशीनाथ मिरविला. की रश्मी बालमंडळात त्याचे गैवरले प्रभयादित्य. की सुरकुवर्गणी शचीनाथ स्वर्गामागथे मिरविला. की शिवगण समुदायी परम क्षोभत नव जावई. की विष्णुगुणात शेषशाही प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माझी उष्णामूर्ती. की देवा माझी बृहस्पती. की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवित असे. देवी पिशाच्या मंडळात परम शोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांचा मस्तकी ठेवून हात म्हणे क्षमवंत असावे. अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळी. की मच्छिंद्र कार्यश्लोक जग उपकारा बदला असे. तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी. सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होताची. ऐसे एकोणी भूते अवश्य म्हणती जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ अनेक वर्मच द्यावा. तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करून. त्या समरांगणाचे कथन लोके ऐसे मिरविले. तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वता. आणि हे आख्यान सगळे पाळिता प्रिय मानावा तो पुरुष. त्याचे जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपल्याकडून सहसा व्यथा जाणून द्या पुरुष करू नये. हे आख्यान राहे जयासज्ञे तेथे बसू नये सहसा भूतानी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थदेनी चंद्र लागेने दखते. की अविन जैविका सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दुर्दशा असावे. ऐसे अनुनी चित्ती ते सदर स्पर्शू नये भूती. स्पर्श होता व्यथा कंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण. सकळ होते मिळून या. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दुर्मार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळीत त्याचे कदा काळी न करावी व्यथा. हेचे द्यावे मज सर्वथा कृपा करुणी सर्वांनी. ऐसे ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ती व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाई. ऐसी वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसुने त्यात स्वस्थानाते चालिले. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराज मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले. येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बाला मल्हार. तेथीचा विधी करुणी सर्व कुर्मारी दैवती चालिला. तशीच पावे कालिका भावानी ते कथा पावेल मच्छिंद्र लागोनी. ते पुढील अध्याय अवधान देवनी कथा श्रोते स्वीकारा. अहो या कथासार संग्रहास परिकर पंचम अध्याय गोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाई. जरी पहिली बाधा असेल तरी ती मठर करिता जाईल. प्रथम अध्याय जो गोकील त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय गोकिलापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय गोकिता प्रसन्न होईल अंजनीसुत्त याते. चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वात. असो ऐसे पंचम प्रसंग मंत्री संजीवनी अनुराग. धोंडीसुत मालूची सांग वदे नरहरी कृपे करुणीय. स्वस्ती श्री भक्तिकथासक समद गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. पंचमाध्याय गोढा. अध्याय 5 ओव्या 157. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त. हरिओम.